हाय फ्रेंड्स, नमस्ते. मी सर शिवतेज. आपण कसे आहात? बऱ्याच दिवसानंतर आपण भेटतोय, कारण आपण मॅथमॅटिकल कन्सेप्टच्या बाबतीत भरपूर काही गोष्टी यापूर्वी देखील स्टडी केल्या होत्या आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि आज देखील आता आपण मॅथमॅटिक्सशी रिलेटेड कन्सेप्ट जे आहेत ते स्टडी करणार आहोत. मेनली आपल्या इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी खूप महत्वाच्या काही ज्या कन्सेप्ट असतात त्या आपण आता स्टडी करणार आहोत. खरं तर इंजिनिअरिंग पर्टिक्युलरली सेकंड इयर जे असतं, म्हणजेच इंजिनिअरिंगचे जे SY चे स्टुडंट असतात त्यांना M3 हा सब्जेक्ट असतो. आणि या M3 या सब्जेक्टमध्ये जर सपोज पॉसिबली आपले स्टुडंट्स जे आहेत तर ते कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा डाटा सायन्स या कन्सिडरेशन मध्ये जर इंजिनिअरिंग करत असतील तर त्यांना M3 हा सब्जेक्ट सॉल्व्ह करावा लागतो. आणि तिथं बराचसा पार्ट जो आहे तो मॅथमॅटिकल स्टॅटिस्टिक्स किंवा पर्टिक्युलर काही स्टॅटिस्टिक्सच्या कन्सेप्ट ज्या आहेत त्याच्याशी रिलेटेड असतो. आणि हा जो स्टॅटिस्टिक्सचा पार्ट जो आहे तो अगदी बेस लेवल पासून ते अगदी त्याच्या पर्टिक्युलर लेंथ नुसार स्टेप बाय स्टेप एका स्पेसिफिक मोड मध्ये आपल्याला घेऊन जातो. आणि भरपूर काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला इथे स्टडी कराव्या लागतात. तर काही स्टुडंट्सना त्यातल्या ज्या कंटेंटचा जो पार्ट असतो तो काही वेळा अवघड जातो, पण आपण अशाच पद्धतीनं या कंटेंट्सना स्टडी करणार आहोत. तर आज आपण जो पार्ट पाहणार आहोत तो आपल्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 म्हणजेच M3 या सब्जेक्ट मधला स्टॅटिस्टिक्सचा पार्ट पाहणार आहोत. आणि यामध्ये जी कन्सेप्ट पाहणार आहोत ती म्हणजे डाटा नेमकं कुणाला म्हटलं जातं किंवा स्टॅटिस्टिकल डाटा नेमकं कुणाला म्हटलं जातं आणि टाइप्स ऑफ डाटा नेमके काय असतात हे आपल्याला चेक करायचे. ही एक बेस्ट कन्सेप्ट आहे. त्यासाठी एक सिंपली आपण एक डायग्राम चेक करणार आहोत. ही डायग्राम चेक केली की आपल्याला एक ओव्हरव्ह्यू समजतो. तो ओव्हरव्ह्यू आपण चेक करूया. सपोज डाटा आपल्या समोर येत असेल तर स्टॅटिस्टिकली व्ह्यूनं आपण त्याकडे कसं बघितलं पाहिजे. जास्त वेळ न घालवता आपण या पूर्ण कन्सेप्टला चेक करणार आहोत. स्टुडंट, जर सपोज आपल्याला डाटा ही कन्सेप्ट चेक करायची असेल तर एक डायग्राम आपल्याला खूप महत्वाची माहिती देते. एक म्हणजे स्टॅटिस्टिकल डाटा जो असतो तो स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन म्हणजे होल सेट ऑफ ऑल कलेक्शन्स हा जो पार्ट असतो त्यामधून येतो. म्हणजे जर सपोज आपण एक बार स्ट्रक्चर इथं कन्सिडर केलं की स्टॅटिस्टिकल population, so statistical population, this is one of the whole collection, this is one of the whole collection of data or many elements or again some listed nature or again some objects. Okay, so statistical population मध्ये एक पर्टिक्युलर स्टेप आपल्याला पाहायला मिळते. ती कोणती? तर या स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन मधून जो पार्ट आपल्या समोर येतो तो म्हणजे डेटा. ओके, सो हा जो डाटा आहे तो 3 टाईप मध्ये डिवाइड होतो. त्या 3 टाईप पण आपण चेक करणार आहोत. स्टॅटिस्टिकल डाटा जो आहे तो 3 टाइप्स मध्ये कव्हर होतो आणि हे 3 टाइप्स आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. पहिला टाइप जो डाटाचा कन्सिडर होतो तो आहे रॉ टाइप डाटा. दिस इज रॉ टाइप डाटा. आता हे डाटाचे प्रकार जे आहेत, टाइप्स जे आहेत ते आपण प्रॉपरली आणखी पुढे चेक करणार आहोत. पण याचे नेमके 3 टाइप्स कोणते पडतात हे आपण थोडंसं चेक करूया. आफ्टर दिस, जर समजा आपण सेकंड टाइप कन्सिडर करायचं म्हटलं डाटाचा तर तो आहे अनग्रुप्ड. ओके, त्यानंतर लास्ट जो थर्ड टाइप कन्सिडर केला जातो तो आहे ग्रुप्ड टाइप डाटा. ग्रुप्ड टाइप डाटा म्हणजे स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन मधून डाटा ही कन्सेप्ट पुढे येते आणि या डाटाचे 3 प्रकार मेनली पडतात. ते म्हणजे रॉ टाइप डाटा, अनग्रुप्ड डाटा आणि ग्रुप्ड डाटा. ओके, सो एक्झॅक्टली आपण असं कन्सिडर करूया की यामध्ये स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन म्हणजे नेमकं काय आणि डाटा म्हणजे काय आणि मग त्याचे प्रकार नेमके काय हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर स्टुडंट,
आपण पर्टिक्युलरली या स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशनकडे, की जर आपल्याला स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशनचा विचार करायचा असेल तर मेनली आपण असा विचार करू शकतो की ऑल कलेक्शन जे आहे स्टॅटिस्टिकल थिंग्स ते सगळं इथं या स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन मध्ये असतं. म्हणजे सपोज आपण एक असं कन्सिडरेशन करूया की सपोज देयर इज अ वन विलेज अँड धिस विलेज हॅज पर्टिक्युलरली सम सेन्सस और अगेन या विलेज मध्ये जे जेंडर वाईज आपण चेक करायला गेलो तर सपोज तिथे फिमेल असू शकतात, मेल असू शकतात, चिल्ड्रन्स असू शकतात. सो हे जे काही सगळं आपण कंटेंट वाईज पाहतोय ते सगळं एका होल कलेक्शन मध्ये, की ज्याला आपण होल असं देखील विचारात घेऊ शकतो की होल कलेक्शन जे आहे त्याला आपण कन्सिडर करतो ऍज अ स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन. या स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन मध्ये काही वेल स्ट्रक्चर्ड कन्सिडरेशन पण असते. म्हणजे जसं की कॅटेगराइज्ड काही कन्सेप्ट असू शकतात, की कॅटेगरी वाईज काही त्याच्यामध्ये कन्सिडरेशन असू शकतं. जसं की आपण असं विचार करूया की जे विलेज आपण कन्सिडर करतोय तर त्याच्यामध्ये फिमेल असतील तर फिमेलची एक कॅटेगरी कन्सिडर झाली आणि त्यानुसार त्याच्यामध्ये डाटा कव्हरअप आपण करू शकतो. मेल असतील तर मेलच्या कन्सिडरेशन मध्ये डाटा कव्हरअप करू शकतो. सो पुन्हा मग याची कॅटेगरी कव्हरअप होत गेली तर या कॅटेगरी वाईज पुन्हा डेटा जो आहे तो काय होऊ शकतो, कलेक्ट होऊ शकतो. ओके, म्हणजे पहिल्यांदा डेटा नेमकं काय आहे तर ते आपण थोडंसं चेक करूया. सो पर्टिक्युलर आपण एका लाईन मध्ये डेटाची डेफिनेशन देखील आपण चेक करू शकतो. सो व्हॉट इज ऍक्च्युअली डेटा? सो वी राईट हिअर द डेटा अँड व्हॉट इज ऍक्च्युअली डेफिनेशनली डेटा. सो चेक करू शकतो आपण. बघा, फ्रॉम स्टॅटिस्टिकल पॉप्युलेशन, from statistical population there is well defined collection set. Well defined collection set is available for researcher related to different categories, comma elements, again comma objects, comma etc. These all statistical well defined collection is known as data. So for example, if we check the data, so we consider here for example there will be the data related to female between the village. Okay, so female in village, again male in village. Okay, or census particularly for this village. या टाईपचा जो डाटा आहे तो कन्सिडर आपण करू शकतो. सिंपली एक डेफिनेशन आपण बघितली की डाटा ही कन्सेप्ट नेमकी आहे काय आहे. पण डाटा ही कन्सेप्ट माहित घेतल्यानंतर डाटामध्ये नेमके काय व्हेरिएशन असू शकतात हे देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं डाटा हा रिप्रेझेंट होत असताना नेमका कोणत्या प्रकारे होतो तर ते देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणून याच्या पुढचा जो पार्ट आहे तो देखील आपण चेक करणार आहोत आणि तो आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. सो यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण स्टडी करणार आहोत की जो नेमका काय आहे. सो एक सिंपल कन्सेप्ट आपल्या समोर येते ती म्हणजे काय की टाइप्स ऑफ डाटा. म्हणजे डाटा म्हणजे नेमकं काय आपण हे चेक केलं सिंपली, अगदी सिंपल लँग्वेज मध्ये. आता टाइप्स ऑफ डाटा.
सो जास्त वेळ न घालवता आपण पुढे जाऊया की यानंतरचा जो कंटेंट आपल्या समोर येणार आहे तो आहे टाइप्स ऑफ डाटा. सो टाइप्स ऑफ डाटा मध्ये जवळपास 3 मेन कन्सिडरेशन आपल्या समोर येतात. ते म्हणजे डाटाचे 3 टाइप पडतात. त्यामधला पहिला टाइप आपण इथं कन्सिडर करू शकतो रॉ टाइप डाटा. सो रॉ टाइप डाटा जर आपण लक्षात घेतलं तर हा नेमका डाटा कोणता? तर बघा आपल्या समोर नेहमी लिस्टेड नेचरचा काही डाटा समोर असतो. तो लिस्टेड नेचरचा जो डाटा आहे किंवा काही नंबर्स कॉमा स्ट्रक्चर मध्ये आपल्या समोर यादीच्या स्वरूपामध्ये असतात त्याला आपण रॉ टाइप डाटा असं कन्सिडर करू शकतो. सिंपली एका लाईन मध्ये आपण याला कन्सिडर करू शकतो द डाटा और डेटा द डाटा which represent in the form of the data which represent in the form of listed nature with elements comma numbers comma objects comma etc are known as रॉ डाटा. ओके, म्हणजे लिस्टेड नेचर मध्ये काही वेळा इलेमेंट्स असू शकतात, नंबर्स असू शकतात, ऑब्जेक्ट्स असू शकतात किंवा काही डिफरंट थिंग्स देखील असू शकतात. त्या टाइपचा जर डाटा आपल्या समोर आला तर त्याला आपण म्हणू शकतो रॉ टाइप डाटा. सो फॉर एक्झाम्पल इफ वी कन्सिडर हियर फॉर एक्झाम्पल रिलेटेड टू रॉ डाटा, तर इथं सपोज काही नंबर्स आपल्याकडे असतील की ॲज 1 2 3 4 अप टू सो ऑन. तर हे जे नंबर्स आहेत की सपोज ते 10 पर्यंत असतील. सो काउंटेबली आपण थोडंसं चेक करूया तर हा रॉ टाइप डाटा असेल. त्यानंतर फॉर एक्झाम्पल आणखी काहीतरी आपण पाहू शकतो की देर आर सम डेज सो इन लिस्टेड नेचर. सो सपोज देर विल बी द मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे. ओके, सो दिस टाइप ऑफ कॉमा स्ट्रक्चर्ड नेचर आहे ते आपण कन्सिडर करू शकतो ऍज अ रॉ टाइप डाटा. आणखीन काहीतरी पाहू शकतो की काही वेळा काही फ्रॅक्शनल व्हॅल्यू, पॉइंटर व्हॅल्यू देखील इथं पाहायला मिळतात की जसे की 12.5, 13.8, 14.9, 15.00 या टाइप मध्ये काही व्हॅल्यू असतात. त्याला देखील रॉ टाइप डाटा की जो लिस्टेड नेचर मध्ये आहे, कॉमा स्ट्रक्चर मध्ये आहे, तो आपल्याला इथं रॉ टाइप डाटा म्हणून कन्सिडर करता येऊ शकतो. यानंतर महत्वाचा जो पार्ट आहे तो म्हणजे सेकंड डाटाचा टाइप आपल्या समोर येतो. तो नेमका कोणता आहे ते आपण चेक करूया. सो सेकंड डाटाचा जो टाइप आहे तो आपण मगाशी पाहिलं की तो नेमका काय आहे. सो सेकंड टाइप जो आहे तो आपण इथं कन्सिडर करू शकतो. सो डाटाचा सेकंड टाइप जो आहे तो आपण इथं कन्सिडर करणार आहोत. रॉ टाइप डाटा नंतर येणारा डाटाचा टाइप जो आहे तो आहे अनग्रुप्ड डाटा. सो अनग्रुप्ड डाटा नेमका काय असतो हे आपण चेक करणार आहोत. सो अनग्रुप्ड डाटा नेमकं कुणाला म्हटलं जातं. सो सिंपली एक डेफिनेशन मी इथं राईट डाऊन करतो त्यावरून आपल्याला हे लक्षात येतं. द डाटा which represent in the form of variables with its specific frequency or outcome is known as ungrouped data. So this is the one line definition related to ungrouped data. The data which represent in the form of variables with its specific frequency or outcome is known as
अनग्रुप्ड डाटा. सो अनग्रुप्ड डाटा म्हणजे काय की एखादा व्हेरिएबल आपल्या समोर येऊ शकतो की ज्याला काही पर्टिक्युलर व्हॅल्यू असू शकते आणि त्या व्हॅल्यूला रिलेटेड आहे फ्रिक्वेन्सी किंवा आउटकम काउंट जो आहे तो तिथं अटॅचड असू शकतो. सो अशा टाईपचा डाटा जर आपल्या समोर आला तर तो अनग्रुप्ड डाटा आहे. मग हे कसं कन्सिडर करता येईल? सो फॉर एक्झाम्पल ज्यावेळी आपण याला चेक करतो त्यावेळी आपल्या लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल जर आपण इथे चेक केलं तर पहिले एक्झाम्पल आपण इथे कन्सिडर करू शकतो की एक्सआय एफआय नेचरमध्ये येणारे जे एक्झाम्पल्स असतात ते असतात अनग्रुप्ड टाईपचे. म्हणजे जसं की इथं आपण कन्सिडर करूया एक्सआय. एक्सआय मीन्स आयथ व्हेरिएबल आणि अगेन यामध्येच आपण कन्सिडर करू शकतो एफआय म्हणजे आयथ व्हेरिएबलला जी फ्रिक्वेन्सी कन्सिडर झाली ती. सो म्हणजे जर एक्सआयच्या व्हॅल्यू काहीतरी अशा असतील की देर आर 1, 2, 3 and last as a 4. So again fi च्या व्हॅल्यू या 1 ला सपोज 7 आहे, या 2 ला 8 आहे, 3 ला 9 आहे आणि 4 ला साधारणतः 12 आहे. तर अशा टाईपचा जो डाटा आपल्या समोर येतो की ज्याच्यामध्ये xi व्हेरिएबलच्या काही व्हॅल्यू असू शकतात आणि त्याच्याशीच रिलेटेड फ्रिक्वेन्सी असू शकते. सो अशा टाईपच्या डाटाला आपण अनग्रुप्ड टाईपचा डाटा असं कन्सिडर करतो. सो हा अनग्रुप्ड टाईपचा डाटा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे कारण हा पुढं बऱ्याचशा कॅल्क्युलेशन्स मध्ये M3 लेवलला यूज केला जाऊ शकतो. ओके. सो हा झाला अनग्रुप्ड डाटा आणि आता डाटाचा लास्ट प्रकार जो आहे तो आपण आता चेक करणार आहोत. तो बघूया नेमका कोणता असणार आहे. आपल्यासाठी हे तिन्ही टाईप खूप महत्वाचे आहेत कारण या तिन्ही टाईप शिवाय डाटामध्ये व्हेरिएशन आणि त्याचबरोबर वेगवेगळे जे कॅल्क्युलेशनचे पार्ट आहेत तर ते आपल्या लक्षात येत नाही. यानंतर तिसरा पार्ट आपण लक्षात घेणार आहोत नेमका काय आहे डेटाचा, तर तो आहे ग्रुप्ड टाईप डाटा. ग्रुप्ड डाटा. सो ग्रुप्ड डाटा नेमकं कुणाला म्हटलं जातं हे थोडंसं आपण चेक करूया. सो एका लाईनच्या डेफिनेशन मध्ये आपल्याला समजतं की ग्रुप्ड डाटा नेमकं कुणाला म्हटलं जातं. तर बघा आपण इथे चेक करूया. द डाटा which represent in the form of the data which represent in the form of the data which represent in the form of variables combined with class intervals with its specific frequency or outcome is known as grouped data. ओके. सो ग्रुप्ड डाटा म्हणजे नेमकं काय हे आपण इथे चेक करू शकतो. द डाटा विच रिप्रेझेंट इन द फॉर्म ऑफ व्हेरिएबल्स कंबाइंड विथ क्लास इंटरवल्स विथ इट्स स्पेसिफिक फ्रिक्वेन्सी और आउटकम इज नोन एज ग्रुप्ड डाटा. ओके. सो या टाईपचा डाटा नेमका कोणता असणार आहे तर फॉर एक्झाम्पल मी इथे तुम्हाला दाखवतो की अनग्रुप्ड नंतरचा जो पार्ट येतो तो म्हणजे ग्रुप्ड डाटाचा. अनग्रुप्ड डाटा या टाईप मध्ये रिप्रेझेंट होतो तर ग्रुप्ड डाटा कसा रिप्रेझेंट होतो. इथं जे व्हेरिएबल्स असतात तर ते कंबाईन होतात कशामध्ये क्लास इंटरवल्स. म्हणजे इथं पहिल्यांदा जे येतं ते येतं क्लास इंटरवल्स. म्हणजे हे क्लास इंटरवल्स काय असतात तर व्हेरिएबल्सचे कंबाईन्ड नेचर असतं की एकाच इंटरवल मध्ये बरेचसे व्हेरिएबल कव्हर केले जातात. म्हणजे आता समजा आपल्याकडे व्हेरिएबल जे आहेत ते 1, 2, 3, 4 आहेत. मग मी समजा असं ठरवलं की 1 to 4 मला काय करायचंय कव्हरेज घ्यायचंय तर 1 to 4 मी इंटरवल कन्सिडर करेन आणि त्याचा एक क्लास इंटरवल क्रिएट करेन. तर त्याच पद्धतीनं इथं क्लास इंटरवल क्रिएट होऊ शकतात जसं की असं मी इथं काही वेगळे नंबर घेतो जसं की 0 to 5, त्यानंतर 5 to 10, त्यानंतर 10 to 15 या टाईप. आणि याला रिलेटेड फ्रिक्वेन्सी मी घेऊ शकतो म्हणजे याचा आउटकम. सो याला रिलेटेड फ्रिक्वेन्सी जर घ्यायचं म्हणलं तर 0 to 5 मध्ये सपोज समजा 18 फ्रिक्वेन्सी,
5 to 10 मध्ये साधारणतः 28 आहे आणि 10 to 15 मध्ये साधारणतः 22 आहे. तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती या प्रत्येक क्लास इंटरव्हलला रिलेटेड असू शकते. म्हणजे क्लास इंटरव्हल विथ फ्रिक्वेन्सी अशी कन्सिडरेशन जर आली तर याला आपण म्हणू शकतो ग्रुप्ड डाटा. मग आता ग्रुप्ड डाटामध्ये जे क्लास इंटरव्हल येतात ते दोन टाईप मध्ये येतात. म्हणजे काय, तर इथं 0 to 5 दिसतो आणि पुन्हा 5 to 10 दिसतो किंवा 10 to 15 दिसतो. आता इथं आपण असं म्हणू शकतो की क्लास इंटरव्हल मध्ये जे लोअर लिमिट असतं, अप्पर लिमिट असतं, लोअर लिमिट, अप्पर लिमिट, तर इथं फर्स्ट मध्ये अप्पर लिमिट अगेन सेकंड मधलं लोअर लिमिट सेम दिसत असेल या टाईप मध्ये, तर हा जो डाटा आहे किंवा हे जे क्लास इंटरव्हल्स आहेत ते 100% आहेत एक्सक्लुझिव्ह टाईपचे. सो एक्सक्लुझिव्ह म्हणजेच याला म्हटलं जातं कंटिन्युअस टाईप, कंटिन्युअस टाईपचे क्लास इंटरव्हल. ओके, सो कंटिन्युअस टाईपच्या क्लास इंटरव्हलच्या कन्सिडरेशन मध्ये देखील ग्रुप्ड डाटा येतो. आणखी एक वेगळ्या टाईप मध्ये देखील ग्रुप्ड डाटा येऊ शकतो, तो म्हणजे डिसकंटिन्युटीच्या. म्हणजेच त्या टाईपचे एक्झाम्पल देखील आपण इथं पाहू शकतो की जर डिसकंटिन्युअस टाईपचं जर एक्झाम्पल आपल्या समोर आलं ग्रुप्ड डाटामध्ये तर ते कोणत्या पद्धतीचं असू शकतं, तर ते इथं आपण चेक करू शकतो. फॉर एक्झाम्पल हे आपण पाहूया की जर समजा मी आता क्लास इंटरव्हल कन्सिडर केले. सो क्लास इंटरव्हल ज्यावेळी आपण कन्सिडर करणार आहोत त्याची रिलेटेड फ्रिक्वेन्सी पण इथं पाहायला आपल्याला भेटणार आहे. सो याच्यामध्ये ज्यावेळी आपण कन्सिडरेशन घेऊ तर क्लास इंटरव्हल आता डिसकंटिन्युअस येणार आहे. म्हणजे कसे येतील, तर काही वेळा याची सुरुवात अशी देखील होते की दिस विल बी 1 to 4 या टाईप मध्ये 1 to 4. मग त्यानंतर इथं 4 असतो तर इथं 5 येतो, अगेन 5 to 9 या टाईप मध्ये. त्यानंतर पुन्हा सपोज इथं 10 to अगेन पुढं काहीतरी नेचर असं सापडू शकतं की डिफरन्स जो आहे तो सेम, म्हणजे 4 to 5 to 9 to 10. तर यानंतर सपोज याच्यामध्ये 4चा फरक असेल तर आपण इथं पुन्हा 14 घेऊ शकतो या टाईप मध्ये. आणि अगेन इथं जर आपण चेक केलं तर या पोझिशन मध्ये काही फ्रिक्वेन्सी जी आहे ती साधारणतः 7 असेल, 8 असेल और अगेन इथं 12 असेल. तर या फ्रिक्वेन्सीवरती फारसा काही परिणाम होत नाही. हे जे क्लास इंटरव्हल दिसत आहेत तर हे डिसकंटिन्युअस क्लास इंटरव्हल्स आहेत. या फ्रिक्वेन्सीशी याचा फारसा जो असतो तो डिसकंटिन्युअस नेचरशी फ्रिक्वेन्सीचा संबंध नसतो, पण क्लास इंटरव्हलचा मात्र डिसकंटिन्युटीशी संबंध असतो. याला इन्क्लुझिव्ह टाईपचे क्लास इंटरव्हल असे देखील म्हटलं जातं. मग होतं कसं की ज्यावेळी सपोज एखादा ग्रुप्ड डाटा आपल्या समोर असेल आणि आपल्याला स्टॅटिस्टिकल कॅल्क्युलेशन याच्यावरती अप्लाय करायचं असेल, जसं की मीन फाइंड आउट करणं, मोड फाइंड आउट करणं, मीडियन फाइंड आउट करणं, तर अशा वेळी काय होतं, डाटा जो आहे तो ग्रुप्ड डाटा स्ट्रक्चर मध्ये पुन्हा एक्सक्लुझिव्ह टाईप मध्ये असेल तरच आपल्याला तो फाइंड आउट करता येतो. इन्क्लुझिव्ह टाईपच्या क्लास इंटरव्हल्सचा जो डाटा आहे त्याच्यावरती आपल्याला डिरेक्टली स्टॅटिस्टिकल ऍप्लिकेशन जे आहेत तर ते अप्लाय करता येत नाहीत किंवा काही कॅल्क्युलेशन जे आहेत ते इथं करता येत नाहीत. म्हणून डाटा जो आहे तो एक्सक्लुझिव्ह टाईपचा असणं गरजेचं आहे. म्हणून आपण काय करतो, तर जर समजा आपल्यासमोर इन्क्लुझिव्ह टाईपचा डाटा असेल तर त्याला आपण एक्सक्लुझिव्ह टाईप मध्ये कन्वर्ट करतो आणि त्यानंतर याच्यावरती आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. ओके, तर या आज आपण सगळ्या कन्सेप्ट ज्या पाहिल्या त्या रिलेटेड टू होत्या डाटा म्हणजे नेमकं काय आणि टाइप्स ऑफ डाटा. टाइप्स ऑफ डाटा मध्ये रॉ टाईप डाटा, अनग्रुप्ड डाटा आणि ग्रुप्ड डाटा ह्या 3 कन्सेप्ट आपण आज स्टडी केल्या. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 3 ते 4 कंटेंट पाहिले. तर आज आपण इथं थांबतोय, पण इथून पुढं जे व्हिडिओज आपले येणार आहेत तर त्याच्यामध्ये अशा भरपूर काही कन्सेप्ट जे आहेत ते आपण पाहणार आहोत आणि नक्कीच तुम्ही या सगळ्या कन्सेप्टचा शॉर्टली एक व्ह्यू पाहून जो स्टडी आहे तो पर्टिक्युलरली तुम्ही करू शकता. आपण नव्यानं पुन्हा पुढच्या नवीन काही कन्सेप्ट ज्या आहेत त्या बघण्यासाठी या युट्यूब चॅनलचा तुम्ही यूज करू शकता. माझी एक विनंती आहे तुम्हाला की जर समजा या कन्सेप्ट नक्कीच तुम्हाला समजत आहेत तर तुम्ही हे जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करू शकता, याचे जे व्हिडिओज आहेत ते शेअर करू शकता, लाईक करू शकता. धन्यवाद.
पुन्हा आपण भेटणारच आहोत.